नमस्कार, गौराई स्पेशलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। गौराईचं आकर्षण म्हणजे गौराईचा फराळ। बघा किती सुंदर सुंदर फराळ दिसतोय। म्हटलं चला तर हा फराळ आपल्याला सुद्धा दाखवूयात। खरं म्हणजे याला गौराईची आरस सुद्धा म्हणतात। आणि सुंदर असे मोदक इथे ठेवलेले होते। मोदक कुणाला आवडत नाहीत, गोड गोड चविष्ट असे सुंदर मोदक सर्वांनाच आवडतात। आणखीन खूप फराळ या ठिकाणी ठेवला होता। काही पापड होते, गुलाबजामुन होते, चकल्या होत्या। बघितले की तोंडात पाणी सुटावं असाच हा सगळा फराळ होता। आणि ही बघा ही सुंदर धान्यांची पासंडी या ठिकाणी भरून ठेवलेली आहे। किती प्रकारचं धान्य या गौराई समोर मांडलेलं आहे। इतक्याच धान्यांच्या प्रकारांनी आपलं घर सुद्धा भरून निघावं ही गौराईकडे आपण प्रार्थना करतो। गौराईला लागणारा हा जो सगळा थाटमाट आहे करण्यासाठी खरंच खूप कष्ट घ्यावे लागतात। आपले हे गणपती बाप्पा खास पुण्यावरनं मागवलेले आहेत। बघा यात तुम्हाला पुण्याची झलक दिसते, दगडूशेठांची झलक दिसते। तर अशा या गणपती बाप्पांना माझा नमस्कार। आणि पुढे या दोन ज्या गौराई ठेवलेल्या आहेत, आता पुन्हा एकदा आपण त्यांची भेट घेऊयात। यानंतर आपण भेट घेणार आहोत बल्लारी कुटुंबियातील सदस्यांची। तर हे आहेत
बल्लारी कुटुंबियांतील सदस्य. ज्यांच्या घरी आम्ही दरवर्षी या गौरींचं दर्शन घ्यायला जातो आणि अत्यंत आपुलकी आणि प्रेमळपणाने त्या आम्हाला बोलवतात. इथे आहेत त्यांच्या मोठ्या बहीण आणि ह्या त्यांच्या घरातील मुली. अशी चिक मोत्याची माळ होती ग 30 तोळ्याची ग. चिक मोत्याची माळ होती ग 30 तोळ्याची ग. जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा, तसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा, जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल